सर, हा प्रकल्प कधी आणि कशा पद्धतीने मंजूर झाला आणि कोणासाठी केला तो? 2007 आणि 8 मध्ये आपण लोकांना म्हणजे गरीब लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना ज्यांना प्लॉट घेता येत नाही, सामान्य लोकांना ज्यांना प्लॉट घेता येत नाही, कारण की बँका ह्या काय प्लॉट घेण्याला किंवा जागा घ्यायला पैसे देत नाहीत किंवा फायनान्स करत नाहीत, त्यामुळे ही संकल्पना डोक्यात आली आणि म्हणून एकदम पैसे काढून मध्यमवर्गीय किंवा साधारण कुटुंब घेऊ शकत नाहीत, म्हणून आपण ही योजना राबवली आणि 7-8 मध्ये सुरू केली. छोट्या छोट्या हप्त्यामध्ये आपण त्यांचे हप्ते 4-5 वर्ष भरून घेतले आणि त्यांना आपण प्लॉट देऊ असं त्यातनं. आणि त्याच्यात आपण हे पण काढलं होतं, बक्षीस योजना पण होती, प्रत्येकाला बक्षीस देऊन. 14-15 नंतर आपण जागा घेतली, शासन दरबारी आपण पाठपुरावा करत होतो. तिथं काय होत होतं, 3 सरकार बदलली. 3 सरकार त्यामध्ये वेगवेगळे आम्हाला तुम्ही ते काय म्हणजे आमच्याकडे हे कागदाची पुतळता नाही, हे नाही ते नाही असं म्हणून त्यांनी ते सगळं आम्हाला 3-3, 4-4, 5-5 वेळा ते सगळे पेपर वर्क सगळं काय वर्क परत करावं लागलं. आणि एकदा गेले की ते 10-10, 12-12, 15-15 दिवस ते फक्त पेपर वर्कमध्ये जायचे. पण ते 3 सरकार बदलल्यामुळं आता आम्हाला ते व्हायबल नाही वाटलं, कारण की त्यात जास्ती पैसे जायला लागले, खर्च व्हायला लागले. म्हणून आम्ही जेवढे असं निर्णय घेतला की हे स्पेशल वसाहत म्हणजे स्पेशल टाउनशिप आहे ती, म्हणजे विशेष वसाहत हे न करता, शासनाच्या दरबारात न करता आपण लोकल लेवलला माननीय सातारा कलेक्टर यांच्याकडनं मंजूर करून घेऊन लोकांना द्यावे. आता हा आपण साताऱ्यातच माननीय सातारा कलेक्टर साहेब यांच्याकडनं तो मंजूर करून घेतलेला आहे. आणि 405 जणांचं तर प्लॉट वाटप झालेले, त्यांना प्लॉट रजिस्ट्रेशन करून देऊन टाकलेले आहेत. आता ज्यांना 705 जण जे द्यायचे बाकी आहेत ते 705 आता एकदा इथं ग्रीन झोन उठला की मग त्यांना प्लॉट देण्याची व्यवस्था तजवीज केली जाईल. नाराजी लोकांची काय आता हे आपण नाही बोलू शकत. कसं असतं की बरेच लोक चिंदवणारे असतात, हे करणार असतात, अरे एवढे वर्ष झाली तेवढे वर्ष, आता 15 वर्ष झाली, 16 वर्ष झाली, 17 वर्ष झाली असं म्हणतात. 15-16 वर्षाचं मी तुम्हाला क्लॅरिफिकेशन दिलं की बाबा 7 ते 14 तर हप्ते गोळा करत होतो, ते 14 ते आज 24 10 वर्ष राहिली. 10 वर्षामध्ये 3 वेळा म्हणजे 3 वर्ष ह्याच्यात गेलं, कोविडमध्ये गेले, 2-3 लोकसभा इलेक्शन झालं, विधानसभा झालं, त्याच्यात सरकारी दप्तरी कोणी काम करत नाही, तुमचे सरकार बदललं 3-3 वेळा, ह्या सगळ्यात वेळ जातो. ग्रीन झोन पडला. हे मला स्वतःहून कसं की मी जर स्वतः अथॉरिटी असतो तर भाग वेगळा होता किंवा मी देत नाही, पण अथॉरिटी मी नाही ना प्लॉटिंग येणे करणं किंवा येणे करून देणं किंवा जे काय. जर दिरंगाई केली तर आमचं सुद्धा कॉस्ट वाढते, असं नाही की कॉस्ट आमची कमी होते. दिरंगाईमुळे कॉस्ट वाढली, वाढत चालली, कॉस्ट वाढली. आमचे बाकीचे उपद्व्याप आम्ही करू शकत नाही. आमचे धंदे जे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन तिकडे तर लक्ष द्यावं लागतं. ह्यातनं आम्हाला काही उदरनिर्वाहाचं जाऊन साधन नाहीये. पण ह्या लोकांना एक सर्वसाधारण सभासद आहेत, लोक आहेत, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, म्हणून त्यांच्या आपल्यालाही एक प्लॉट द्यायचे. हेमपार्क नाव माझं मोठं ह्यासाठी केलंय. आपल्याला काय कुणाला फसवायचं असतं तर मग कुठे पैसे घेऊन पळून गेलो असतो ना, लोकांचे पैसे पण परत दिले नसते ना. कित्येक लोक 1500, 1600, 1800 लोकांचे पैसे परत दिले. परंतु की बाबा हे जे लोक थोडेफार इकडे तिकडे गोळा व्हा, ते आता कोणतरी मध्ये आलं 2,000 रुपये द्या असे करून आम्ही कोर्टात जातो, हायकोर्टला जातो, रिट पिटिशन करतो. तर आम्ही काय कुणाला म्हणलं नाही काय करा म्हणून, पण ते 2,000 रुपये तुम्ही देऊन पण ते तुमचे पैसे रखडणार आहेत, फुकट जाणार आहेत. तर तुम्ही असे नाहक बळी होऊ नका, नाहक बळी पडू नका. कोण पैसे घेऊन जातील, कोण काही गाईड करतील, कोण काय करतील, हे उपयोग नाही ना काय. तुम्ही तुमचं पैशाचं नुकसान करा आणि तुम्ही जेवढं हे करा, काय म्हणतो आपण म्हणजे एखाद्याने कोणी काही कंप्लेंट केली तर आम्हाला ते सगळं त्यात सोडत बसावं लागतं, तर त्यात वेळ जातो ना आणि परत डिले होत जातो. म्हणजे त्याला डिलेच होणार ना, थोडक्यात म्हणजे काय डिलेच होणार ना, लवकर होणारच नाही असं होतं ना. 705 जणांना मला प्लॉट देणं बाकी आहे. त्यातले माझ्याकडे 705 लोकांना सभासदांना प्लॉट देण्यासाठी 28 एकर जागा लागते. म्हणजे ते प्लॉट रस्ते सोडून सगळं अशी लागते 21 एकरच, पण रस्ते प्लॉट खुली जागा सगळं सोडून 28 एकर लागते. माझ्याकडे 32 एकर माझ्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे लागते त्याचे 4 एकर जास्तीच आहे. त्यामुळे त्यांना प्लॉट हे सगळे आम्ही देणारच आहोत. फक्त शासन दरबारी आता ग्रीन झोन पडले, ते ग्रीन झोन आम्ही पाडला नाही, त्यामुळे त्याच्यात दिरंगाई होते. तर त्याच्यात आम्ही सांगू शकत नाही की बाबा आम्ही 2 महिने देऊ, 3 महिने देऊ. आता पावसाळा सुरू झाला उद्यापासून, पावसाळ्यात तुम्ही काय डेव्हलपमेंट करणार आहे, काहीच करू शकत नाही. आता टोनपे काल एक अधिकारी हे गेलंय काय, तुम्ही मनी लॉन्ड्रिंग करते, त्याला टोनपेला त्याचा काय भाग कळतो का? मनी लॉन्ड्रिंग हा कायदा काय आहे, त्या कायद्याची व्याख्या काय आहे, मनी लॉन्ड्रिंग कशाला म्हणतात, काय उचलली जी लावली टाळायला
काही बोलायचं जे मनात येईल. मनी लॉन्ड्रिंगच्या म्हणतात तर तुम्हाला मी नोटीस टाकतो म्हणून काय टाकायची, बरोबर करतो मी ते, त्यांना बरोबर त्यांचा धडा शिकवणार आहे मी. ठीक आहे. वारंवार ह्याच्या अगोदर सुद्धा मी पेपरात पण आम्ही नोटीस दिलेली आहे, नोटीस दिली होती. आणि आमचं हेच म्हणणं आहे की कोणाचे पैसे बुडणार नाहीत. प्रत्येकाचे जे काही 705 जण राहिले त्यांचे पैसे किंवा प्लॉट हा त्यांना दिला जाईल याची खात्री बाळगा.